स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये. कशा सर्व? आज महाशिवरात्रीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पांड्या आहे माझ्यासोबत, निर्भय गावातला, तर त्याला पण आज घेऊन जातो आहे. इथं देवघरला महाशिवरात्रीनिमित्त मोठा कार्यक्रम असतो, तर तिथं जातो आहे आज. तर पुढे बघूया जाताना व्हिडिओ. डॉली पण आहे आज सोबत, हिला घेऊन जायचं आहे. आता जाऊ एकदम रफटवीत, बघूया कशी पालते ते. जाऊया 200च्या स्पीडने. तर मग आता जाऊया, निघालो आहोत. चलो 120च्या स्पीडने जाऊया. लवकर 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 पोहोचत असेल, लवकर काही काही कार्यक्रम पाहायला भेटेल. मीटर केबल नाही तरी पण स्पीडचा काटा हलतोय तिथे. चालली केलटी गावची. इकडे पण बोलते का महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रम असेल नाही, असतो दरवर्षी, तर ते त्यांच्या गावामध्ये जातो. इकडे एवढा काही नसतं, पण देवघर गावामध्ये खूप मोठा कार्यक्रम असतो. तिथं भजन असतं, कीर्तन, आरती, खूप काही प्रकारचे असे कार्यक्रम असतात. तर ते पण आता तिथं पाहायला भेटतील आपल्याला. एक भजनाची डबल बारी होती तिथे. ती काहीतरी मला वाटतं सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंतचा टायमिंग होता. पण बघूया मग. चालले आता यांच्या मंदिरामध्ये, केलटी गावची लोक. मस्त वाजवत वगैरे जात आहेत. चला तर आता जाऊया पटपट आणि देवघरला पोचलो की व्हिडिओ परत चालू करूया. ट्रक पण भेटत आहेत. पूर्ण रोड आणि एक ट्रकच ड्रॉप करतो पूर्ण रोड. अजून जर कडेने गाडी गेली ना तर स्लिप झाली तर गेलं मग कोमात. देखते हैं हॉर्न बजाते ही साइड देता है क्या? नहीं साला देता नहीं. दीदी जाऊ दे रे. फायनली मित्रांनो आता नाश्त्यामध्ये प्रवेश झालेला आहे. बघूया काय होतंय. पण एवढा कडक लागतंय मरणाचा. तो बघ वेली मारतो आईच्या गावात. गेला र भाई. थांबला बहुतेक तो. कसली विली मारली होती यार. काय विली मारली याच्या गावात.
जबरदस्त. थोडे जर लवकर आलो असतो ना आपल्याला पण विली पाहायला भेटली असती. जो 390 होती बहुतेक तिच्यावरती विली मारत होता. आणि आपण यांच्यावरती जर मारायला गेलो तर हड्डी बसली एक वजह की भाई. बघ. अरे बापरे. टाकली बहुतेक. रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे थोडं ते काही नाही. पोचलो आता मसल्यात. तर टाइम झाला. जाऊया गाडी घेऊन पेट्रोल भराय. गाडीमध्ये पेट्रोल पण काय नाही.
मित्रांनो इथे एक आता कोणतरी म्हणजे ते बाहेर गावांवरती ते बाहेरून जे येतात ना गाड्यांसाठी स्प्रे वगैरे घेऊन, जेणेकरून गाड्यांवरती येतो स्प्रे मारला की त्या गाड्या चमकतात. त्यातलं कोणतरी आला होता ते स्प्रे घेऊन, तर माझ्या जवळ आले आणि मला दाखवलं नव्हतं म्हणजे तो स्प्रे मारून की बोलायला लागले की लिहिलो ऐसा अच्छा आहे. तर त्यांचं ऐकून मी घेतलं इथं थोडा म्हणजे त्याने मारून दाखवला, थोडा हा पण साफ झाला एकदम, थोडं नवीन नवीन थोडा दिसायला लागला आणि इथं आरसावरती पण थोडा करून दाखवलं मी खालती टायरच्या मडकांवरती. तर त्यांचं ऐकून घेतला, पैसे वगैरे दिले आणि नंतर मग त्यांचे म्हणजे मी मागितले माझ्या गर्लफ्रेंडजवळ पैसे मागितले, तर ते नाही नाही करायला लागले साली कंजूस. मग बोललो देतो आता खिशातलेच दिले आणि मग ते बोलायला लागले कॉल कोणाला केलेला, कोणाकडे मागतो असं तसं खूप काही विचारलं. सांगितलं की गर्लफ्रेंड मागं माझ्यासाठी बचत करून ठेवते वगैरे सर्व सांगितलं. ते पण सांगायला लागले की भाई ऐसी लड़की मुश्किल से मिलती है किसी को, तेरे को मिले तो अभी उसको असं काहीतरी बोलले ते, मला पण आता काही समजत नाही बोलायला. तर सो ठीक आहे जाऊ दे, त्याचं त्याचं नशीब असं. ते पण बोललं की मैंने भी ऐसे 2-3 लड़के छोड़ दी, जो साली पैसों के लिए सिर्फ टाइमपास करते. बात तो सही है. त्यांची पण स्टोरी सांगितलं. तर पेट्रोल वगैरे टाकला आणि निघालो. मग आता जाऊया तर आता देवघरला भेटूया पुढे. बघत राहा व्हिडिओ, स्किप नका करू. आदरचू कसं चालतंय ते मामून असला तर ठीकच आहे. रुको जरा सबर करो. गोष्ट हवालदार असतो, नसला तर बरा होईल. जाऊया आपण पटपट. नाही बहुतेक जाऊया आपण. जाऊया देवघरला आता डायरेक्ट. माणसं चाललंय तर जाऊया आता, बघूया. आता इथं थोडा नाश्ता केला निघालो. जाऊया आता, कंटाळा पण आलाय खूप. न्यायचा अंगावर चेंगरी. मित्र एखादा भेटतील ना भाई, काय कॉलेजमध्ये मित्र होता, येतोय मागून, येऊ दे. रस्ता पण डेंजर आहे बहुतेक, मागे आलता एकदा. रस्त्याचं काम चालू आहे बहुतेक.
बाकी पुरं बोलतायत मोठं ब्लॉग करतोय. इकडे एकदा फिरायला पण आलो होतो. बरोबर आलेलो इकडं धबधब्यावरती गेलेलो पावसाळ्यामध्ये. खूप मजा केली होती. रस्त्याचं काम चालू आहे. गर्दी भरपूर आहे बहुतेक. पोलीस पण आहेत. आजच्या कामात तर लावायची रे गाडी. लावली आता कुठेतरी. बघूया कुठे जागा भेटेल तिथे घुसवून द्यायची. टाकूया इथेच. अशी जायची गुरुवारी फिरवू. तर इकडे मंदिरामध्ये आतमध्ये भजनाचे कार्यक्रम चालू आहे. तर इथं जायला भेटणार नाही. इकडे पुढे जाऊन जर मंदिरामध्ये आहेत चालू ते. जर तिकडे जमलं जायला तर तिथले पण व्हिडिओ काढतो. आणि इकडे सर्व सुविधा आहेत. म्हणजे जसं की जेवढं पाहिजे तेवढं पाणी प्यायचं फुकटमध्ये. ज्यूस वगैरे होता मस्तपैकी ते पण दाबून प्यायला. बस मित्रांनो, आजचा ब्लॉग एवढाच होता. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आता परत पुढच्या ब्लॉगमध्ये.